मस्त दर्शन पण झालं आपलं. छान वाटतं, एकदम शांत. हे भिवाई देवीचं मंदिर आहे, खूप फेमस आहे. पण लांबून लांबून लोक येतात इथं दर्शन घेण्यासाठी. नवस वगैरे मागतात आणि सगळ्यांचे नवस पण पूर्ण होतात. देवीला जे मागतात ते सगळं इच्छा वगैरे सगळ्यांच्या पूर्ण होतात इथे. बाय द वे, तू काय नवस केलायस? मी पण केलाय नवस, पण तो सांगायचा नसतो. अरे मला मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? मला जे हवंय ते मागितलं मी देवीकडे. देवीला मागितलंय ना मी, बर. सांगायचं नसतं. माहिती काय लोकेशन कसं वाटलं तुला? अगदी मस्त. आणि हो, थँक्यू सो मच, तू अशा ठिकाणी आणलंस. मला खूप दिवसानंतर रिलॅक्स वाटतंय. हो, भारी तर वाटतंय. काय मस्त नदी आहे, नदीच्या काठी वसलेलं मंदिर, हो. हे सुंदर गाव, भारी तर वाटणारच. बाळगो का त्यांचं राहून द्या, तुम्हाला काय करायचं त्यांचं? तुमच्या पाकी इतकी जी पिसाळली ना का लय तडकवत असते तुम्हाला घरी गेल्यावर. मला हो. का की तुम्हाला काय मारायची कारण आहे तिची? तिचं 100 रुपये डब्यातलं कोणी आणल्यात? कोणी आणल्यात? मला काय माहिती? मला काय माहिती? कोशारराव माझं नाव सांगितलं छोट्याला दवाखान्यात नेलंय म्हणून, आणि मला कुठं काय झालं या? तू म्हणकी दिले ते मला बावळाटे काय माझी बाजू घेतो का काकीची घेतो? का मी खाऊ का तडा का तुमच्यावरचं? माझं नाव की पण तुझ्या घरी मारत्या बिरत्या रे राव, काय तसं बघता या? हे हे तर लपडे करायची जागा काय? लपडे करायची जागा आहे? मी विचारणार आहे जाऊन त्यांना. गप्पा की मोठ्याची दिसते ती तुम्ही माझ्या मागे येतो. बाळगो कशाला पण तुमचं लय अवघड आहे. आणि इतकंच नाही, घाबरा. तुझ्यासाठी सरप्राईज कळेल तुला थोड्या वेळाने. होय काय? अरे आरामात आरामात. कुठलं गाव? गाव कुठलं? पारनेर. हळू बोला की चांगल्या घरातली तर रावती. तू घाबरा. हे सुरू के काय चोरी बिरी केले होय? लपड्यातला खेळ नाही ना? काय कसं काय बोलता राव त्याला? अरे हे सुरू के आपण काय दगडी घालतोय डोक्यात? नाही नाही तसं काय नाही. हो दादा, लफडं वगैरे असं काही नाही. नाही नाही, नवीन दिसताय. मग बिबट्या आला गावात आमच्या, बिबट्या? परवा धरले ते 2-3 हम्म. म्हणून माझं विचारणं काम आहे. विचारू का नको? नाही नाही विचारा ना, विचारा. तुमचं काम आहे विचारणं, विचारा. अनोळखी चेहरा दिसतोय. हम्म. ए बरे प्रेमात पडले काय ह्याच्या? हा, आमचं प्रेम आहे आणि आम्ही लग्न पण करणार आहे. नाही तुमचं काय काय असताना मला काय करायचंय. पण कसं आहे माहितीये का, गाव डेंजर आहे. गावात चोऱ्याचं प्रमाण वाढलंय बर. आणि त्यामुळं माझ्यावर लक्ष द्यायची जबाबदारी हा मला. तुम्हाला सांगा, तुम्ही हे तर कशासाठी आलाय? हा तेच तेच आम्ही सांगतो एका मी. महत्वाच्या कामासाठी आलो. हो, महत्वाच्या कामासाठी आलो आम्ही इथे. इतकं काय महत्वाचं असं काम आहे सांगा की मला. मी काय सांगतोय दुसऱ्याला जाऊन ह्याला पोटून लोक साईडला. तुम्ही चला घरी. तुला दाबागत्यात सांगा ना ती. बरोबर सांगतो तुम्हाला काय काम आहे ते. काय आहे विषय असा आहे, हे जे गाव आहे कांबळेश्वर गाव आहे कांबळेश्वर? हा कांबळेश्वर गाव आहे. बारामती तालुका कांबळेश्वर. हा तेच सांगतो आम्ही कशासाठी आलोय ते. हे जे गाव आहे कांबळेश्वर, अरे ऐकलं की हे कांबळेश्वर? आता हे गाव आज जगाच्या नकाशावर पोहोचलेलं गाव आहे. कांबळेश्वर हा हे फेमस गाव आहे. कसं काय? हे इतकं सुंदर इथं नेचर आहे, नैसर्गिक हे वातावरण आहे, याच्यासाठी हे गाव फेमस आहेच. पण आणखी एक गोष्ट आहे, या गावात चांडाळ चौकडीच्या करामती नावाची एक वेब सिरीज होती. इथं शूटिंग होते या गावात. हाय की आमच्याच गावातली ती. हा ते गावातले ते जे वेब सिरीज मधले कलाकार आहेत आणि ती वेब सिरीज आहे आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली वेब सिरीज आहे. आमच्या गावातले हो. इतके मोठे झाले ते. काय माहिती हो? हा तर पुढे विषय आहे का, ही जी वेब सिरीज आहे आणि त्या वेब सिरीज मधले जे कलाकार आहेत त्यांना भेट देण्यासाठी आम्ही आलो इथे. हा त्याच्या आईला. ते का विचारा, ते का विचारा ना. ठीक आहे. हा तर विषय असा आहे की आमचा एक पिक्चर येतोय, रघु 350 नावाचा पिक्चर येतोय. त्या पिक्चरचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही त्या कलाकारांना भेटायला आलोय. म्हणजे त्या पिक्चर मध्ये तुम्ही होय? हो, हो आम्हीच आहोत. तो पण आहे होय? हो. आणि तो बाहेर आहे होय picture? हो, आमचं काय लफडे बिपडे काय नाही. आम्ही त्या पिक्चर मधले कलाकार आहे, हिरो हिरोईन आहे आणि त्या पिक्चरचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आलं का म्हणजे हिरो आहे होय तो? हो.
अरे का मी लय लगा तुझ्यावर प्रेम करतो. आता ओळखीत आला ही केस. आला का लय आमची बायको जर तुला लय प्रेम करते तुझ्यावर. माझ्या काय करावं लागेल? हं. तुम्हाला त्या कलाकार आहेत ना चांदा चौकडीच्या त्या करामतीचे हे रामभाऊ सुभाषरावचे अध्यक्ष हा, 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 तेच, तेच. माझ्या पाया पडते ती त्याशिवाय पान हालत नाही त्यांचं. हो का? तुमच्या पाया माझ्या पाया पडते ते रामभाऊ माझ्या पाया पडतो. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. ऐका. नाही, नाही, काय तुमची काय गरज नाही नाही आम्ही नाही ऐका हा. त्यांची भेट घ्यायची असली ना हा. तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही. त्याच्यासाठी हे माणूसच लागेल तुम्हाला. नाही नाही बघतो तुम्ही आम्ही माझ्या आमचं बघतो मी आता. दारू जाऊ नका तुम्ही. नाही. आधी माझ्या घरी यावं लागेल तुम्हाला. चहा प्यावं लागेल. तसं करायचं नाही हो. नाही, नाही, आमचं मी काय पाया दादा- पडतो. मी आता आवाजावं बोलतोय तुम्हाला. तू हे म्हणत होतं बरोबर का मोठ्या घरातली दिसते ती हा. पण मला दारू प्यायल्यामुळं सुधारत नाही. माझ्या घरी चहा प्या यावं लागेल. अहो का मोठ्याच्यात कोणी जाईल पण गरीबाच्यात यायचं का नाही तुमचं तुम्ही ठरवा. नाही तर कशी भेट होती गावात बघू. काय नाही तसं. बरं ठीक आहे आम्ही भेटतो त्या नाही, नाही. परत तुम्हाला इथेच भेटायला नाही नाही ना माझ्या बरं यावं लागेल. नाही नाही ते काय गावात बिबटे मी मरल अक्षरशः इथं फाशी घेऊन नाही आलं तर तुम्ही मी मिळून चालतंय का? दादा नंतर येऊ आम्ही. नाही आत्ताच बरं, काय घरी- काकीला फोन कर. पाहुणे येतात बाळासाहेबाचे मित्र आहेत म्हणाव आणि त्याची मैत्रिणी नाही म्हणाव. माझं ऐकावं लागेल. मी पाया पडतो तुम्ही तुमच्या. आमच्यासोबत चहा घेणार मग मी एकदा जीव दिला का दिलाच तसंच बदल करत नाही बाळासाहेब. चहा घ्यावा लागेल. चहा चालेल ना? चहा पासतो पोरे काळजी करू नको तू. मी विश्वास ठेव. दुधाचा चहा दुधाचा पासतो म्हशीच्या का गाईच्या का शेळीची जागा आहे दुधाचा प्यायचा आहे सगळं आपल्याकडं. मी माझ्या बायकोला सांगून ठेवलंय माझा मित्र येणार आहे म्हणून. नाही नाही दादा आम्हाला जायचंय ते वाट बघताय आमच्याकडे खरंच वेळ नाही अहो, दादा. कोण वाट बघतंय? अहो ते कलाकार वाट बघते दादा अहो मी पाया पडू का तुमच्या? मी नाही दगड घेऊन डोकं फोडून गेलं माझं माझ्या घरी माझ्या प्लीज. ते माकड बिकड बोलताय म्हणजे काहीतरी असेल त्यांचं वजन ताकद असेल माझी. गावात. तू फोन करून विचार आधी. चला चला येतो येतो चला. बघू. तुम्ही पड चाललाय तर आपली गाडी कुठे? आपल्या इथे चला नाही नाही आमची गाडी आणलेली आहे आम्ही आम्ही माझ्या गाडीवर बसा तुम्ही. तुमची गाडी आहे? माझ्या गाडीवर बसा. बरं चला मोठी गाडी आहे ना अहो, मोठी या तुम्ही माझ्या मागे. तुमच्या गाडीवर बसून जाऊ आपली गाडी इथं नाश्ता काय करणार? हा? नाश्ता करणार का? नाही नाही नाश्ता नाही, ते नाही, काय काही नाही. आधीच वाट बघते आपली ते चला. कलाकार वाट बघतो चला. तुम्ही फक्त चहा घेतो आम्ही तुमच्या घरी चालतो. साहेब काय करा तुमची गाडी इथंच राहून द्या. माझ्या गाडी जाऊ घरी चहा पाणी करून परत इथंच आणून सोडतो तुम्हाला. गाडी कुठे आहे तुमची? हाय तुम्ही या माझ्या माग कुठे तुमची गाडी या. अरे बापरे अहो, चहा एवढं काय? बसणार आहे गाडीत तुम्ही काय का नका मला मी येतो ना आमची गाडी घेऊन येतो. चला तुम्ही या. पुढे. चला, जाऊ, जाऊ. तुमची गाडी घ्या आम्ही येतो आमची गाडी मी थोबाडीत मारून ठेवू का? ही कशाला एवढा लांबाला बनवून घेतलंय माणसं बसवायसाठी बरं सर आव. एकदा ट्राय बसा तुम्ही काय काळजी करू नको लिया बस तू. इथे बस मी इथे बसतो नाही तू बस. आज तू बस काय आधी ए बस पोरे. बस बस होते का जागा तू कुठे बसणार बोल बघा मी एक काम कर तू तर पुरे माग हिरोईन तू- आपल्या पिक्चरची दादा तिला पुढे बस थांबा मी तू चाललो. हिथं बस तू हिथं बस तू हिथं बस तू काय कुठे कर बसेल? मी कुठे बसू? तू काय कर हा तू हिथं माग बस तू हा. तू माग बस. बसलो. आणि मी कुठे बसू? हिला कुठे बसवायचं तुम्ही एक काम करा तुम्ही मागे बसा मी चालवतो गाडी हिला मध्ये बसवतो इथे मग आपला ऍडजस्ट होईल मला असं ओ म्हणजे तिला तू पुढे घेऊन बसणार वार पट्ट्या एवढं कशासाठी उपद्रव चालल्यात माझं. एक काम करा तुम्ही जा आम्ही आमच्या गाडीवर येतो. नाही ए छोट्या तुझं काय गटूळ पुरलंय गाडी मी दोघांना घेऊन जातो. काय हो दादा तुम्ही थांबा जरा मी जरा डोकं लावतो तू काम कर तू इथे बस बस इकडे आ, नाही माझं एवढं फास्ट डोकं येतोय. तू तू मागे बस ये बसून बघू आपण हे बस 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 अरे परा मी माग गुतलो की होतंय का येईल का चालू नाही ह्या पोराला जमतं नाही बसणार, जा. बरं तू ये तू मागे बस काय करा हा तुम्ही तुमच्या मार्गाने तुमच्या गाडीवर आम्ही आमच्या मार्गाने जातो आम्ही तेच बोलतोय ऐका ऐका दादा आमची आहे ना अजून टीम आहे बाकी टीम पण आहे अजून आमची तिला किती बसवता जण का? आलाय तुम्ही? हा, अजून आहेत खूप आहेत आहेत. आमचे काही लोक आहेत अजून त्यांना कुठे बसवायचं हा छोट्या 100 रुपये मला दे आणि चहाचे पावडर साखर हा, घेऊन बरं येतो ठीक आहे लगेच. आम्ही येतो आमच्या गाडीवर येतो तुम्ही वापरू हा, द्या. तुमची सगळी किती पाहुणे असू द्या माझ्या घरी चालत जायचे आपल्याला. येतो आम्ही या, तुमच्या या, मागे आम्ही येतो, येतो तुम्ही पुढे. तुमच्या ए, गाडीवर फसू नको पोरे वाकडे तिकडे तोंड करून चला तुला मस्ती आली त्याच्या जगता आपण करतोय माझा. कशाला काय घरीन बिरीन तुम्ही लय तुम्हाला पडतं का आवाज पडतं
चला चला पुढं सरळ कुठे गेली होती? सरळ सरळ मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठे गेला होता कुठे गेली होती म्हणजे तिकडे मंदिराकडे गेलो होतो तुला माहिती नाही का गेली कुठेतरी म्हटलं ए पुढं कोण आलं? हा हा हे पोरगी कोण आमच्या टीम मधली आहे पिक्चर मधली आपल्या पिक्चर मध्ये काम करते होय हो 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 आयला पोरगे दिखणी दिसते छोट्या हम्म. लगीन करायचं का पोरे तुझं हो चाललंय बघायचं. आमच्याकडे पोरगा लय शिकलेला आहे पोरगा टॉप शिकलेला आहे टॉप हा ते ह्याच्यात आला नंबर चालेल चालेल, होय शिकला असेल तर चालेल. तुला पोरगा साधारण कसा पाहिजे चांगला शिकलेला पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत तर तुला आदेश करू नको हे माझं पोरगा लय शिकलं या तू किती शिकली काय तू किती शिकली मी एमसीए झालंय, त्याचा फुल फॉर्म पण सांग ना मास्टर इन कम्प्युटर सायन्स. जमवूनच जाईल छोटे किती हे आपल्याला नाही मग आपल्याला नाही माहिती काय बरं जाऊ द्या मरोच्या लग्नाच्या शेणानंतर घरी गेल्या जमू हे पावसाने भिजली पाहुणेला का आपले आता घरी गेल्या गेल्या कपडे माझ्या बायकोची साडी ती घाला तुम्ही आणि माझे कपडे तुम्हाला बसायला चला घरी ए पुढे चल घरी माझ्यावर गाडी चल चल येते यांच्यासोबत. बस बस त्यांच्या गाडीवर बस मोठी गाडी आहे त्यांची बस बसा बस बस लवकर बस चल बस बस बसायचं कसं याच्यावर? एक काम कर छोट्या तू गाडी चालवणार मी आम्ही दोघांच्या मागं बसतो नाही नाही मी इथं बसतो की बाळा का तुम्ही गाडी चालवा अलग पोरगी म्हणलं की गुदगुल्या व्हायला लागल्या नाही तुला हा चालवा की राव काय होतंय तवा एक दिवस चालवा ए बस बोला नाही तुम्ही मागं बसा मी गाडी चालवतो आपलं नाही नाही नको परत कशाला तुझा आत्मा तळायला नको नको तुम्ही मागं बसा मी मागं बस हा मागं बसा नाही ए बरे बस मागं सुन बाय मागं बस मी जमाव तुला छोट्या लग्न जमाव तुम्ही बस बरे बसली का तुम्ही काय ते सांगू नका मला बघा ए लय शिकलेले ऍक्टिंग कर चला चला या, या. जायचं आपल्याला लवकर घ्या दुर्गा ये ये ए दुर्गा मार क्या केला बाबा की काके पट्टदेशीच्या आगीवान लवकर ए काके 1.5 मिनिटात काय झालं वरडायला? ए माझा मित्र तुला नाही का म्हणलं चिकतर पटात काम करतोय म्हणून मग मला काय करायचंय आणि तुम्ही मित्र आहे मग ह्यांच्या नादाला कशाला लागलाय मी काय चांगलं केलं सांगा येत नाही त्यांना अहो, आता काय चाललंय काय आपण कसले मित्र कसं काय चाललंय काय गप्पा राहतो मी मित्र म्हणा म्हणजे हे वातावरण थोडं थंड होईल नाही तर या आगीचं बॉन्ड आहे तुम्ही गेल्यावर लय तमाशा करील छोट्या काय म्हटलं होती कानात कठीण कठीण ते च्या ठेव आणि कुठला ठेवू मी चहा? साखर कुठे घरात अगं काके डब्यात ना माझं सकाळी 100 रुपये नेले तुझं नाव करून हा, बघा आता तुम्ही म्हणताय नाही नेलं अरे गप्पाला का माणसातच कशी आबरू घालवताय माझी नंतर बोलू की हे विषय आपण काय माती घालू का मग त्यांना करून अगं काके सकाळपासून नको नको केलं ह्या माणसानी कुणाची कोण पोरगी आणली या आणि लग्न कर म्हणता या काय करू माहिती का चहाचं होणार आहे का चहा चहा ठेव का पटकन चहा ठेव माझा मित्र आला इतक्या तुम्ही साईडला या चहा ठेवते मी चला की साईडला नको आम्हाला चहा नको, आम्ही जातो. हा आम्ही जातो वहिनी चहा नको राहू द्या चला जातो आणि जातो तुम्ही कुठे चाललाय रानात जायचंय हा तुम्ही नका छोट्या, जाऊ. त्यांना घेऊन जा रानात जायचं हा चला मला का माहित मला त्यांच्या बरोबर नाही, रानात जावं लागेल आपल्या दोघाला माझे 100 रुपये द्या झाला तर पाहुणचार खूप झाला चला एक काम करा वहिनी हे घ्या 500 रुपये नको नाही मला, घ्या घ्या माझं घ्या आम्ही 100 मित्र आहे रुपये. खूप चांगले 100 मित्र आहे रुपये. आम्ही खूप चांगले मित्र आहे वहिनी ते काय त्यांनी माझ्याकडे ये. ठेवायला दिले होते हो हा. काही दिवसांपूर्वी ठेवायला दिले होते माझ्याकडे 500 रुपये तुमच्याकडे ठेवा आम्ही बाहेर चहा पितो आणि यांना पण घेऊन जातो तिकडे चहा दे घे. घ्या 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 ठेवा नाही ठेवा. नको माझं 100 अहो रुपये आमचेच द्या. आहे आम्ही मित्र हा. आहे, खूप चांगले मित्र आहे देतो तुझं 100 रुपये तुला आणून चला आपण हाताला घेऊ तू काय मला कमी समजली काय काके हा, तिकडे ठेवा ना त्यांना. चला 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 मग मी कुठलं करणार चहा कुठनं करणार मी काके घे घरात टाक फुकं बोल. घे येऊ नको माझ्या बघ टाक, टाक, घेऊन आलो. नुसतं याड लावलंय माणसाने हा अच्छा है ना भैया अच्छा है ना दादा हाथ धोया क्या अच्छी तरह अच्छी तरह साबुन से धोया रामभाऊ पूरा दिन मिर्ची का हाथ रहता है मेरा अरे किती मस्त बनवलंय त्याने रामभाऊ
हाँ बिल यही देने वाले हैं, आयकतेच नहीं वो। कितना देते? 5000। मैं गांव का इंटरनेशनल पुड़ारी हूँ, तेरी तारांबड़ हो गई है तो मैं 10,000 दूंगा, लेकिन पगार होने के बाद। गाना है ना हमारा, बहुत कमाता है। पगार कब होगा? रामभाऊ मस्त एकदम झणझणीत। या माझ्या माग काय तो एवढं मी चांदा चौकडीचा करामती वाले अरे भाऊ ही आमची सुभाषराव आहेत. राम भाऊ नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार दादा, नमस्कार. वा, 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 दादा. सुनबाई आमच्या बाळासाहेब जमून टाकतोय. कोण आहेत पाहुणे? अरे राम हे चित्रपटात काम करते ते म्हणले. हे आमचा चित्रपट येतोय ना रघु 350, त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही आलो होतो. काय आलं, आम्ही सकाळी मंदिरात गेलो होतो, तर हे म्हणले तिकडे लफडी विफडी करायला आले का काय तुम्ही? आम्ही म्हटलं का यांनी मला सांगितलंय तिथे लक्ष ठेव म्हणून. बाळासाहेब पाहुण्या रावड्यांना असं म्हणतात होय? हा अहो, तिथं एखाद्यात बसले ती. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, अहो आम्ही लफडी विफडी करायला आलो नाही. पाणीपुरी लावा ह्यांना पाहुण्यांना. अहो आमच्या गावचं प्रेम बघा. थँक्यू थँक्यू. पूरे नो का? आणि बरे मी म्हटलं का नाही मिले अरे का तुम भी क्या याद रखो. अरे हे खा की का बेटा, हायजेनिक कसं आहे? हायजेनिक म्हणजे स्वच्छ हाताने धुतलेलं. आंघोळ करून आले पोरग आता. या गावात बिगर आंघोळीशिवाय कोणी काही विकत नाही. बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव झालं काय माहिती का, तर आम्ही यांना म्हटलं की आम्ही असं असं आमच्या पिक्चरचं प्रमोशन करण्यासाठी आलोय, आणि ते आपली चांडाळ चौकडीच्या करामतीची जी टीम आहे, जी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे, त्या टीमला आम्ही भेटायला आलेलो आहे स्पेशली. हे काय म्हणले माहितीये का, हे म्हणले त्यांचं माझ्याशिवाय पान हलत नाही. ते माकडं काय म्हणलं? ते म्हणले ते माकडं माझ्याशिवाय ते माझ्या पायात लोळतात, माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. मी दिलेल्या कर्जावर त्यांची वेब सिरीज चालली असं म्हणले. हे माकडा स्वतः माकडासारखा गुबारासारखा दिसतो, आमच्यासारखा प्रतिष्ठित माणसाची आबरू घालवतो. एवढंच नाही बोलले, अजून लय काय काय बोलले ते. ते म्हणाले की तुम्ही त्यांचे पाया पडता. पाय पडता, हे माकडं माझ्या रोज पाया पायातले काढा पहिले. कशाला पाहुण्यांना खोटं काय सांगता तुम्ही? आणि हे नाही एवढं पण सांगितलं की ह्यांच्याशिवाय माझं काही चालतच नाही, सारखे माझे इथे येतात काय मदत लागली. आम्ही उपाशीच असतो, त्याच्याच घरी भीक मागून खातो आम्ही. ते सोडा, हे आम्हाला घरी गेले चहा प्यायला घेऊन. त्यांची बायको आहे ना 100 रुपये मागत होती, 500 रुपये आमच्याकडून घेतले. चहा तर काय पाजला नाही, आमच्या सोबतच इकडे आले. काढा पैसे, त्या पाहुण्याचे पैसे देऊन टाका. माझं त्याची पहिली ओळख आहे सुभाषराव. त्याचा स्वभावला येणू द्या. तुमची ओळख आहे का? नाही नाही, काय आम्ही यांना ओळखत नाही. आज आम्हाला हे भेटले तिथं मंदिराच्या इथं. नेच माणसा, चांगल्या माणसाची आबरू पाहुण्या रावळ्या देखता घालत जाऊ नको. त्यांना मी म्हणलं संबंध लय माझे चांगले आहेत. मी म्हणलं संबंध लय चांगले असले संबंध माकडा खोकडा पाया पडतात. हे ऐकतच नव्हती अहो, लय तिथं. काय काय बोललेत अजून ते. आम्ही म्हणलं आम्हाला ते बाळासाहेब, सुभाषराव, रामभाऊ यांना भेटायचंय. पाहुणं ऐका, हा. बघतो आम्ही ह्यांच्याकडे. पण चहा पाणी झाला का तुमचा? नाही नाही, चहा आता हिला पाणीपुरी चारायची त्यांना, आणि चहा पाच तुझ्या हॉटेलात नेऊन मी असा हे वैतावा नाही तर. अरे पाहुण्या रावळ्यांना हाटीला नेऊन चहा पाजल्यावर आपली काय आबरू राहील? सुभाषराव चला तुमच्या घरी चहा पाजायला ह्यांना. चला. कुठं कुठं? त्या पोरी घेऊन. नको नको. काय पण त्याच्या आधी मला हे सांगा, हे आहेत कोण? ते बाळासाहेब कुठे आहेत? काय राव, हिरो म्हणून तुम्ही काम करताय, हिरोईन म्हणून काम करताय. ज्या बाळ्या भरत तुम्ही हिंडताय ना, तो छो बाळासाहेब आमच्या आबरू काढणारा. तुम्ही सांगितलं नाही बाळासाहेब आहे म्हणून. मी काय झालं तेव्हा मी लय लॉर्ड होतो, पण मला ह्यांनी लुटलं आणि मी असा झालो. कधी लुटलं तुम्हाला? कधी लुटलं आम्ही? तेव्हा नाही होय, पैसे गेले तेव्हापासून मी तारा बरोबर आहे, मी सांगतो. पूर्वी हा माकडासारखा दिसायचा, आता चिंपॅन्जी सारखा दिसतो आणि आम्हाला माकड म्हणतो. अरे आबरू घालवायचं बंद कर बाळा. सुभाष चला आपलं चहा पाचतो तुम्हाला हॉटेलात चहा पाच. आपल्या गावात जर पाहुणे आली न ते जर बिगर चहा पेता लोकांच्या हॉटेलमधनं गेली, काय आबरू राहिली? मग मी आमच्या गावचा इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ म्हणतात. हे सुभाषराव तंटामुक्तीचे अध्यक्ष, आमचा जीवाभावाचा मित्र बाळू हाय खोडकर, पण जीवाभावाचा आहे. एक काम करा, माझ्या पाहुण्या रावळ्यांना मी तसं जाऊ देणार. अतिथी देवो भव. रघु 350 कसलाही महाराष्ट्राला दणका तर दिसलच, पण माणुसकी काय असती आमच्याकडून शिका. सुभाषराव ह्या पुरी हो हिरो घ्या तुमच्या घरी चहा पाण्याला. सुभाषराव कोणाच्या? न्या सुनबाई, माझी सुनबाई हिरो ना. हिरो असताना एकटा लगेच घरी चला म्हणलं असतं, पण ह्या दोन हिरोईनचं घरी घेऊन गेलो ना, मला चांगला ह्या म्हणजे चांगल्या पुरीत. बायको संशय किती माहित नाही, महिनाभर जेवाय घालायची नाही. लपडी करणारा माणूस म्हणल्यावर बायको संशय घेणार तर काय होईल? कुठे लपड केलाय प्रत्येकाला? ते नव्हते पोरगी विद्या आली ते 7-8. तुम्ही गप्पा सांगतोय तुम्हाला.
तिला घेऊन गेलता 5 गणीला मग सांगायला लावू नका मला. ह्यांच्या घरी नेहमी ऐका असंच ना. आहे. पोरगी कशी वाटते छोट्यासाठी सुनबाई करून घेतोय. अरे, MSc झाली तिची. गणाचं लग्न करायला मी जरा MSc झाली. रामभाऊ आमच्या गणाचं लग्न करायला जरा मी गडबडच केली नाही तर तुला माझी सून म्हणून घेतली असती. आणि रामभाऊ तसं माझं झालंय बरं का, नाही घाबरू नका, माझं झालंय. हो रामभाऊ, पाहुण्यांचा पाहुणचार केला पाहिजे, समजून घ्या. बाळासाहेबांच्या माझ्या घरी पाहुणचार करू शकत नाही, तुमच्या घरी करू की. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव खंबीर योगायोग आणि माझी बायको गावाला गेली. या माझ्या माग. अहो या, पण प्रमोशनला ही तिघच कशी आले ती? व्हायचं अजून त्याची अख्ख्या गावात हिंडत्याची माणसं. तर म्हणजे अजून आहेत काय? मग प्रोड्युसर साहेब आले टीमच आलेली. डायरेक्टर आले त्याचं संचालक. वाट बघत थांबलेत तिकडे, चला आता वाह. बघत बसणार काही. फोन करा त्यांना आणि घ्या की बोलून मग रामभाऊच्या घरी. रामभाऊच्या घरी या म्हणाव. रामभाऊच्या एक काम करा, मिनिटात लगेच 0 मिनिटात बोलवतो. माझी बायको घरी नाही पण पाहुणचार काय असतो बायको घरी नसताना सुद्धा तो मी करून दाखवतो. चला. रामभाऊ दोन यायचा गावात, एक केसावाला आणि एक टाकायला पडले त्या रामभाऊच्या घरी म्हणाव. हा या चला माझ्या माग. म्हणजे आम्ही आतापर्यंत जे ऐकलं म्हणजे तुमच्या तिघांची तिगडी आहे, आम्हाला वाटते कदाचित ते आता चांगल्याच पद्धतीने अनुभवायला मिळणार. हे सोनबाई करून घेतो. ते बघू पुढचे पुढे. चला विजू दादा वेलकम. चलो, या. चलो, चलो, रामभाऊ, thank you. अहो बिल राहिलं की यांचं. ओ सुभाषराव बिल द्या, बिल द्या. एवढ्यासाठी पाणीपुरी गिळत होतं चटा चटा चटा. आबरू घालू नका, बिल द्या. नमस्कार मंडळी, गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या सेटवरती सुदर्शन फिल्म्स निर्मित रघु 350 हा चित्रपट येत्या 6 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. तर या रघु 350 चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या कांबळेश्वरमध्ये प्रमोशनच्या निमित्तानं आलेली आहे. मी घेऊन आले त्यांना. आपले बाळासाहेब घेऊन आलेले आहेत. नाही देऊ ना. हा नदीवरून घेऊन आले. तर चित्रपटाचे मुख्य नायक आपले विजयजी विजय गीते. आपण आपल्या चित्रपटाच्या कलाकारांची किंवा टेक्निकल टीमची निर्मात्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार नमस्कार दादा. राम राम. राम राम. सर्वप्रथम गावरान फिल्म्स प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरील सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजमध्ये आज तुम्ही आम्हाला बोलावलं, इन्व्हाइट केलं, त्याबद्दल आमच्या संपूर्ण रघु 350च्या टीमकडून खूप खूप धन्यवाद. आमची टीम आज तुम्हाला भेटायला आलेली आहे आपल्या वेबसिरीजच्या सेटवरती. मी ओळख करून देतो आपल्या टीमची. सर्वप्रथम आमच्या या फिल्मचे प्रोड्युसर निर्माते, ज्यांनी त्यांची बाजू पहिल्या दिवसापासून शेवटच्या अगदी आता रिलीजला सिनेमा आहे रिलीजपर्यंत त्यांची बाजू त्यांनी पकडून धरलेली आहे. आत्तापर्यंत क्रिओमध्ये टीममध्ये सेटवरती कधी कोणाला त्रास दिलेला नाही किंवा त्रास होऊ दिलेला नाही आहे असे आमचे सर्व सुदर्शन फिल्म प्रोडक्शनचे निर्माते संतोष भोसले सर, आमचे प्रोड्युसर. राम राम मालक. भोसले सरकार. दादा नमस्कार. त्याचबरोबर आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष मडके सर हे सुद्धा आलेले आहेत. मडके साहेब नमस्ते. नमस्कार. आशिष सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही राम राम करत जा मध्ये आधी राव. मी करतोय ना नमस्कार भाई. नावं ठेवचाल आम्ही कुठका वाढायचो आम्ही हात जोडलेला खाली ठेवला. त्याच लागते रामभाऊ. संस्कार लागते एखाद्याला. बाळासाहेब मी नसत्यात त्यांना संस्कार. हे आपल्यातल्या आपल्यात राहू द्या, अख्खा महाराष्ट्र बघतोय शांत. याच तुमच्या करामती आम्ही वेबसिरीजमध्ये बघत असतो आणि ते आज आम्ही चक्क समोरासमोर आज आम्ही तुमच्या सेटवरती बघतोय. आम्ही खूप एन्जॉय करतोय. आमच्या फिल्मची हिरोईन नटी, तुमच्या भाषेत नटीसुद्धा इथे आलेली आहे, आदिती कांबळे. फारच सुंदर बरं का, आपल्याला आवडली. फिल्ममध्ये खूपच इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर आहे. निशा नावाचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे तिने. महिमा वाघमोडे. नमस्कार. निशा रात्र. निशा म्हणजे गप्पा की वाघमोडे साहेब. आणि आमच्या फिल्मचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सुधीर भालेराव. त्याला इपे म्हणतात बरं का सुभाषराव, इपे. इपी. आणि माझी ओळख तर करून दिलेलीच आहे तुम्ही सगळ्यांना. मी विजय गीते. रघु 350 या चित्रपटात मी रघुची भूमिका केलेली. युजी सर तुम्हाला कोण ओळखत नाही. महाराष्ट्राच्या रक्षा प्रेक्षकांच्या काळातला ताई झाला युजो. माझा मित्र आहे. तसं बघ नका. विजयराव तुमचा लुक बघितला तर मराठी कम साऊथ ज्यादा असं वाटतं, पण आपल्या रक्तात मराठी भरभरून भरलेले आहे. तुमच्याकडे बघून असं भरभरून येतं आहे. मराठी माणसांनी चित्रपट निर्मिती करावी, तुमच्यासारख्या कलाकारांनी त्याला साथ द्यावी, यासारखं भाग्य काय.
आणि बरोबर आहे निर्माते साहेब, आपण म्हणतो ना की मराठी चित्रपटांना चांगले दिवस नाहीत, पण चित्रपटांना नक्की चांगले दिवस येतील. ते कधी येतील? कारण आपल्यासारख्या मराठी लोकांनी जर त्याचं प्रमोशन केलं, चित्रपटात गृहात आपण सहकुटुंब सहपरिवार गेलो, तर नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीला सुद्धा चांगले दिवस येतील. साऊथमध्ये आपण बघतो की गावोगावी थिएटर आहेत, सहकुटुंब सहपरिवार तिथे आपण चित्रपट बघायला जातोय. आता साऊथचे सिनेमे आपण मराठी लोक मोठे करतोय बाळासाहेब, पण मराठी सिनेमे कधी साऊथच्या लोकांनी मोठे केलेत का? बरोबर आहे. हा, तर आपण तर प्रमोशन बरोबर करणारच आहे, पण नक्कीच आपण चित्रपटाच्या संदर्भात पण जाणून घ्यायचंय. तर संतोष भोसले साहेब, आम्हाला हा रघु 350 ही जी काय फिल्म आहे, तर ती नक्की काय आहे, त्याची उत्सुकता आहे. याची उत्सुकता म्हणजे तुम्हाला थिएटरमध्ये येऊनच बघायला लागेल. क्या बात, वा वा वा. ह्याला म्हणायचं पंच. जे काय बघायचंय थिएटरमध्ये बघा, रुबाबात बघा. असं सांगून तुम्हाला काही समजणार नाही त्या गोष्टी, तुम्हाला तिथंच यावं लागेल. तरी पण आम्हाला काहीतरी त्यातलं मतितार्थ कळला पाहिजे. डायरेक्टर साहेब, तुम्ही काय सांगाल? रघु 350 पॅकेज फिल्म आहे. वा. ज्यात ॲक्शन आहे, ड्रामा आहे, लव्ह स्टोरी आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे तुम्ही तुमच्या वेबसिरीजमधनं लोकांना हसवताय ते म्हणजे मेन कलावंत आमच्यासोबत आमच्या फिल्ममध्ये पण आहेत, बाळासाहेब आणि रामभाऊ. हाय जयात मग सांगू नका ह्याला कोणाला. बाळासाहेब, मला कसं काय सांगितलं नव्हतं तुम्ही दोघांनी? अहो गपचे बोलावलं होतं आम्हाला. सुभाषराव नाराज, तोंड टाक नका. गावाला बघवत नाही म्हणून आम्ही गेला आणि झटका करून आलो. पण मला बघत होता मला किती आनंद झाला असता. अहो सुभाषराव, आम्ही किती डोकलेटीची माणसं, आम्ही बरोबर गेलो. आशिष सर पोचले जाणार तिकडे शूट लावलं होतं. असू द्या, गव्हाण वाडे. यावेळेला तुम्ही दोघांनी साधून घेतलं. संतोष भोसले दादा, पुढच्या फिल्म मध्ये मी नक्की असणार. तुम्हाला इंग्लिश पिक्चर मध्ये घ्यायचं चाललंय त्याचं. नाही ऍक्शन चित्रपट. आमचा हा माणूस अत्यंत संयमी, पण त्याला डाकूची भूमिका द्या, डाकूची. आत्ताच आपण त्यांचं ॲग्रीमेंट साईन करू. काय बात. वा काय का असं ना, माझे दोन खंदे समर्थक खंदे यार आपल्या रघु 350 या चित्रपटात काम करतायत. अहो मला सार्थ अभिमान आहे. सुभाषराव, आशिष सरांनी सांगितलं त्याच्यावर ऍक्शन आहे, सस्पेन्स आहे, राजकारण आहे, पॉलिटिक्स, ड्रामा आहे आणि लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरी म्हणजे तुम्ही तसलं लपड करता तसलं नाही, हे प्रेम. माझी आबरू घालवू नका. डायरेक्टर सर, अजून ह्या चित्रपटामध्ये मुख्य चेहऱ्यांमध्ये कोण कोण काम करते? तानाजी आहे, तानाजी गलगुंडे, अयो चिलो कॉमेडी गिरकर आहेत, वा. संजय खापरे आहेत, क्या बात. मिलिंद अस्ताने आहेत, असे भरपूर, शिवराज वाडवेकर आहेत, अशी भरपूर कास्ट आहे. वा 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 वा. विजूदादा, तुमच्याकडून टेरिफिक असं कॅरेक्टर साकारलं जात आहे, काय सांगाल? रघुची भूमिका करतोय मी या चित्रपटात. बेसिकली रघु हा एक सामान्य घरातला मुलगा आहे, जो की थोडंसं रावडी आहे, टेरर आहे, आणि हा कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा आहे. असे आजूबाजूला आपल्या बरेच मुलं असतात की ज्यांचं कॉलेजवरती खूप प्रेम असतं, कॉलेजमध्येच पडून असतात ते पोरं. असंच ते एक रघु नावाचं एक कॅरेक्टर आहे, जो की त्याचं कॉलेजवरती खूप प्रेम आहे आणि त्याचे मित्र आहेत, मित्रांचा एक ग्रुप आहे. बेसिकली दोन मित्रांची गोष्ट म्हणता येईल याला. शंतनू नावाचा आणखी एक कॅरेक्टर आहे, चिन्मयने केलेलं आहे. दोन मित्रांची गोष्ट आहे. थीम अशी मी सांगेल या फिल्मची की मैत्रीतलं राजकारण आणि राजकारणातली मैत्री. तर रघु हा जो कॉलेजमध्ये शिकतोय आणि त्याच कॉलेजमध्ये त्याच्यासोबत अशी एक घटना घडते की तिथून फिल्मला वळण मिळतं. त्याचं आयुष्य वेगळ्या ट्रॅकवरती जातं. तिथून तुम्हाला गोष्ट बघायला, गोष्टीमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स येत राहतील. कॅरेक्टरच्या दोन शेड्स आहेत बेसिकली. आधी तर तुम्हाला रघुचं कॅरेक्टर, दोन लुक्स आहेत फिल्ममध्ये. तुम्हाला जर पोस्टरमध्ये जरी तुम्ही पाहिलं, एक दाढी लांब केसांवाला एक मुलगा दिसतोय रघु, तेच कॉलेजमधलं कॅरेक्टर जो कमी दाढी, म्हणजे 3 वर्ष आधीचं रघु तुम्हाला बघायला मिळेल. दोन शेड्स आहेत, दोन काय म्हणता येईल, कॅरेक्टर वेगवेगळे जे काय कॅरेक्टर्स आहेत कॉलेजमध्ये पण आहेत आणि ज्यांची एक जर्नी आहे, प्रवास आहे. तानाजी आहे फिल्ममध्ये, त्याने खूप चांगलं कॅरेक्टर प्ले केलेलं. बंड्या नावाचं एक कॅरेक्टर आहे. त्याचसोबत मगाशी तुम्हाला सांगितलं तसं एक सरप्राईज पॅकेज, गोप्या नावाचं कॅरेक्टर बाळासाहेबांनी प्ले केलेलं आहे. गोप्या, इथं बाळासाहेब न गोप्या त्याच्यात नाचलोय. गोप्या ह्यो गोप्या गावात एवढा टोप्या घालतो, आता तुम्हाला कळलं असेल दिवसभरात. पण मस्त गोप्याला ना. तर बाळासाहेबांचं नाव गोप्या आहे फिल्ममध्ये. माझ्यासोबतच आहेत ते फिल्ममध्ये. जसे ते आपल्या वेबसिरीजमध्ये कॉमेडी करतात तशीच त्यांनी कॉमेडी केलेली आपल्या फिल्ममध्ये. त्याचबरोबर चिन्मय दादांसोबत विनायक
विनायकराव असं एक खूप महत्वाचं असं कॅरेक्टर कपटी कॅरेक्टर. ते कपटी आहे, चांगलं आहे, कसं आहे, काय आहे ते तुम्हाला चित्रपटातच बघायला मिळेल. पण ते कॅरेक्टर प्ले केलेलं आहे रामभाऊंनी. अतिशय महत्वाची अशी भूमिका आहे ती. तर असे सगळे दिग्गज कलाकार आहेत फिल्ममध्ये. सगळ्यांसोबत काम करायला खूप मजा आली. सगळ्यांकडून खूप शिकायला मिळालं फिल्ममध्ये. खूप चांगलं असं म्युझिक झालेलं आहे. जसं सांगितलं सरांनी की ॲक्शन, ड्रामा, लव्ह स्टोरी, कॉमेडी, ओव्हरऑल एक होल पॅकेज असा सिनेमा आहे. हा सिनेमा तुम्हाला 2 तास थिएटरमध्ये नक्कीच एंटरटेन करेल. तुम्हाला मजा येईल हा सिनेमा बघायला. नटीला विचारा की नटीला मी विचारतो तुम्हाला. आम्ही विचारू नको, तुम्ही नका विचारू. तर चित्रपटाच्या मुख्य नायिका आदितीत आहे. आपण रघु 350 या चित्रपटाबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? सर्वात प्रथम मी तुम्हा सगळ्यांना थँक्यू बोलेल, कारण की तुमच्या जी वेबसिरीज आहे तुमची ती इतकी प्रचंड लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. फक्त त्यांना नाव जरी काढलं ना की बाळासाहेबांनी रामभाऊ, तरीही त्यांना इतकं म्हणजे ते असं होतं ना की त्यांचं कधी एकदा कॅरेक्टर आम्ही स्वतः डोळ्यांनी अनुभवू, त्यांचं कधी ॲक्टर्स स्वतःहून बघू. कारण की याच्या आधी आम्ही भेटलो आहोत आणि जेव्हा केव्हा भेटलो आहेत कार्यक्रमाला, तर बाळासाहेबांचं जे कॅरेक्टर आहे सगळ्यांची हीच रिक्वेस्ट असते की प्लीज आम्हाला त्याच ह्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण बघायचं त्यांचा ॲक्ट. सो एवढा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलेला आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेल्या कलाकारांसोबत काम करणं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. आणि आमच्या टीममध्ये इतरही खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स आर्टिस्ट आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळालं, शेअर करायला मिळाली स्क्रीन. आणि नवीन अभिनेत्री म्हणून मला त्यांनी खूप मोठा चान्स दिला असं मी म्हणेल. माझ्यावर खूप विश्वास ठेवला त्यांनी की बाबा ही करू शकते म्हणून. सो खूप छान असा एक्सपिरियन्स होता सगळ्यांसोबत काम करण्याचा. तुम्ही काय करताय त्याच्यात कळून द्या की तेच तुम्ही काय आग लावली चित्रपटात. समजलं म्हणजे दाबू नका, आवाज दाबू नका माझा. सत्याचा आवाज नेहमी अशी गुंड लोक दाबतात, त्यामुळे मी उपोषणाला बसू शकतो. त्यांना सत्य बोलू द्या. हां, माझं कॅरेक्टरचं नाव आहे चारुता. आणि लोकांना असं दिसेल की दोन्ही हिरो सोबत ही काय म्हणजे आहे दिसताना, म्हणजे एक फुल 2 माली. येस करेक्ट, हेच बोलणार होते मी. पण तेच आहे एक्झॅक्ट. मग ते तुम्हाला नंतर कळेल की कोणासोबत हिरोईन गेली आहे, कोणत्या हिरो सोबत. तसं बरं का, दोघांना दिलं. मला जर डायरेक्टर साहेब तुम्ही फुटेज दिलं असतं, निर्माते साहेब तुम्ही जर फुटेज दिलं असतं, कदाचित मी होय म्हणलो असतो. पण असं तो पिक्चरचा भाग आहे, आपल्या नशिबात नव्हतं म्हणायचं. नक्कीच पुढल्या वेळेला तुम्हाला तो चान्स मिळेल. अहो शाळा सुटली ना डायरेक्टर साहेब, त्या हायस्कूलच्या तिथं उभं राहिलं ना तर पोरं पळत सुटतात घराकडं. हा, रामभाऊला बघितल्यावर, मग चेहरा बघितल्यावर निकृष्ट दर्जाचा माल बघितला थांबत नाही. आईला सांगायचं तर रामभाऊ मामाला तिथं बघितलं मी. बावळा नाही का काय, तुम्ही आबरू घालू नका माझी. बर, तुम्ही असं म्हणता की मराठी चित्रपट सृष्टीला चांगले दिवस नाहीत. आणि हा जर मराठी चित्रपटसृष्टीवर जर अन्याय होत असेल, माझी ओळख पडद्यामागची तुम्हाला सांगतो. मी आमच्या गावचा इंटरनॅशनल पुढारी. अमेरिकेत मी व्याख्यानाच्या माध्यमात जातो. यापुढे मी अमेरिकेला गेलो, तिथल्या थिएटरवाल्यांना भेटणार आहे. इंग्रजी पिक्चर बाजूला काढा, मराठी पिक्चर लावा, नाही तर सगळे आमचे तिथले शास्त्रज्ञ तज्ज्ञ माणसं आमच्या भारतात घेऊन येईन. मग बसा बोंबलं असं रामभाऊचा बरं का भोसले सरकार, रामभाऊच्या चित्रपटाच्या बाबतीत थिएटरच्या बाबतीत कुणी हात धरत नाही. आयुष्य गेलं माणसाचं. इंटरव्ह्यूवर झाला गेलं की पॉपकॉर्न घ्या, पाणी घ्या, खारं शेंगदाणे घ्या, बिस्लरी घ्या, कांदा भजी मध्ये त्यांचंच का. ते पण महत्वाचं आहे. प्रेक्षकांची सोय झाली पाहिजे बाळू. हा, आबरू घालू नका सोबत, मारीन त्याला. मला की तुम्ही गेले मारताल राव लय थांबा. भोसले साहेब ऐका, आशिष सर तुम्हाला हे माहीत असेल, तुमच्या आपल्या रघु 350चं गाणी प्रदर्शित झाले ते आता. तर सगळ्या पोरांच्या तोंडात नाव आहे, सगळी गाणी म्हणते ती. आणि त्याच्या तोंडात वाटतंय हे कधी येणार आहे चित्रपट. मला 2-4 फोन आल्या. तर चित्रपटामध्ये जशी ॲक्शन महत्त्वाची, रिॲक्शन महत्त्वाची, फायटिंग महत्त्वाची, लव सीन महत्त्वाचे आहेत, तशी गाणीसुद्धा महत्त्वाची आहेत. आणि गाणी सुभाषराव पायथे राखणार. आताच बिन म्युझिकचा मी नाचायला लागलोय. रामभाऊ, एका नायिकेबद्दल बोललो आणि ती पोरगी राहिली की ती दुसरी नायिका पण आहे ना, ती बी मस्त आहे बरं का. निशाबाई काय नाव आहे तिचं? त्या चित्रपटात नाव सांगितलं निशाबाई. त्यात निशा हित महिमा. महिमा तुझ्या निशेचा महिमा सांग.
सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून आभार की तुम्ही तुमच्या सगळ्या टीमने आम्हाला आज इथे प्रमोशनला बोलवलं. आणि मी माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगेल तर मी या सिनेमामध्ये मैत्रिणीचा रोल केलेला आहे. कोणाच्या? की आदितीची बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे चारूच्या मैत्रिणीचा रोल निशाने गेला असं सांगायचं. मैत्रीण हो. कोणी आता सुभाषरावच्या मैत्रिणी सातारा चारुताची जिल्ह्यात पेरली. मैत्रीण दिशा आहे आणि हे मी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच बघायला लावेल की काय ट्विस्ट आणते ही मैत्रीण तिच्या आयुष्यात. रघु 350च्या माध्यमातून चांगल्या चित्रपटाची निर्मिती जरी झालेली असली तर पडद्यामागची भूमिका असते ती ईपीची. आणि ईपी आहेत सुधीर भालेराव. भालेराव सर, काय सांगाल याबद्दल? नमस्कार. मी तर चित्रपटाबद्दल असं सांगेल की चित्रपटाचा कार्यकारी निर्माता ही चित्रपटातली खूप मोठी म्हणजे काय म्हणा एक पोस्ट म्हणावं लागेल की जसं की निर्माता असतो, निर्मातानंतरची पूर्णतः जबाबदारी ही फक्त कार्यकारी निर्मात्यावरती असते. जसं की पूर्ण चित्रपटाचं शेड्यूल की तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी, कलाकारांच्या डेट्स, पडद्यामागचा कलाकारच म्हणला तरी चालेल. आणि त्याचबरोबर मी एक चित्रपटात एक छोटीशी भूमिकाही केली. त्यामुळं बऱ्यापैकी मला असंच वाटेल की प्रत्येकाने चित्रपट हा सिनेमागृहात जाऊनच बघा, तेव्हा पण कळेल की कार्यकारी निर्मात्याचं कामही काय, ॲज अ प्रोडक्शन व्हॅल्यू पण काय चित्रपटाचं हे तुम्हाला चित्रपटगृहातच मिळेल. क्या बात आहे. बाळासाहेब सुभाषराव, निर्माते, दिग्दर्शक, ईपी आणि शेम उत्तर दिलेलं आहे. ही कलाकृती बघायची असेल थिएटरमध्ये जा आणि सुंदर चित्रपट निर्मिती बघा. एका भाषेत सांगायचं म्हणजे डिरेक्टर आणि प्रोड्युसरच्या मधला दुवा. येस. डायरेक्टर साहेब हे चित्रपटाबद्दल तुम्ही सांगितलं, पण हे बघा चित्रपट म्हणलं की गाणी आली पाहिजे ती. तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय कारण बाळासाहेबांना ना कुठला उत्सव आला की डीजे समोर नाचायची लय सवय. लय गाण्यावर नसतं ते. आमच्या डोक्याला लय ताप होतो. गावातला नीट ऑर्केस्ट्रा नीट होऊ देत नाही, तर सारखं रातभर नाचत असतं. आपल्या रघु 350 चित्रपटात नक्की किती गाणी आहेत, ते गायलेत कोणी, त्याला संगीत कोणी दिलं, गीतकार कोण आहेत, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. वा. आपल्या फिल्ममध्ये 4 गाणी आहेत. 2 रोमॅन्टिक सॉन्ग आहेत जे प्रेमावर आधारित आहेत आणि 2 पार्टी सॉन्ग असते. एक तर रॅप सॉन्ग आहे जे पूर्ण फिल्मला घेऊन चालतं, जे फिल्मवर आधारित गाणं आहे. म्हणजे रॅप सॉन्ग ते फिल्मलाच म्हणजे काय म्हणतो थीम सॉन्ग म्हणू शकतो. थीम सॉन्ग पिक्चरची जी थीम आहे, जे कॅरेक्टर्स आहेत पिक्चरमध्ये त्याच्या अवतीभोवती ते गाणं आहे. चित्रपटाचं संगीत खूप छान आहे. चित्रपटाला म्युझिक आमच्या अश्विन भंडारीने दिलं. क्या बात आहे. 2 गाणे त्यांनी केले आहेत आणि एक गाणं आमचं त्यांनी केलं आहे ओंकार स्वरूप. ओंकार स्वरूपचं नाव तुम्हाला माहिती आहे? फेमस नाव. खास मित्र माझा. ओंकारने एक गाणं केलं आहे आणि एक रॅप सॉन्ग जो आहे तो प्रभूने केलाय रॅप. वा. प्रभू भोसले. प्रभू भोसले. क्या बात आहे. अशा प्रकारचे आहेत. गाणे लिखाण गाण्यांचं डॉक्टर विनायक पवार, सुहास मुंडे चांगला माणूस, भंडारे असे उत्कृष्ट गीतकार आहेत गाण्याला लागले. निवडून माणसं काढल्यात गाड्या. त्यात म्हणजे शोधून खूप चांगली टीम मिळाली आम्हाला म्युझिकच्या बाबतीत. वैशाली सामंत सारखे सिंगर आहे आमच्यासोबत, स्वरूप सारखे सिंगर आहेत, आदर्श शिंदे सारखे सिंगर आहेत. असे म्हणजे जोडीचे कलावंत सर्व भेटलेत आम्हाला. थोडक्यात पट्टीचे सगळे कलाकार, पट्टीचे गायक, पट्टीचे लेखक, सोबत पट्टीचे डान्सर बाळासाहेब सारखे. कशाला सांगताय? ठेवलंय आमचं. लय नाचले पार्टी सॉंगला, पत्ती तिथं जाऊन बघायचं सुभाषराव तुम्ही. बरं, हे झालं गाण्याबद्दल. पण चित्रपट निर्मिती करत असताना काय त्यातील गमती जमती झाल्या असतील ते सांगा की आम्हाला, रसिक मायबापांना कळू द्या. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे दादा, की आता सगळ्यांसमोर पिक्चरची गाणी आलेली आहेत, आपल्या सिनेमाचा टीजर सुद्धा आलेला आहे, सगळ्यांना कळलेलं आहे की तुम्ही सुद्धा आहात या चित्रपटामध्ये, तुमची एक महत्त्वाची भूमिका आहे, दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. आपले सुभाषराव दादा त्यांच्याबद्दल मगाशी सांगायचं राहिलं, डिरेक्टर सांगतील. म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं की या सिनेमामध्ये सर्वात आधी कास्टिंग आम्ही सुभाषरावांचं केलं. काय बोलताय? सुभाषरावांनी तुमचं नाव सुचवलं. तर सुभाषराव म्हणला नाही तुम्हाला? रामभाऊ, माझ्या आजारपणामुळे ते शक्य नव्हतं. माझं कास्टिंग पण केलं दादांनी, पण मी सांगितलं की बाबा मी आजारी, पण आमचे 2 तगडे कलाकार बाळासाहेब आणि रामभाऊ, त्यांचं कास्टिंग करा. दादांनी एका शब्दावर कास्टिंग केलं तुम्हाला दोघांचं. आम्ही बाळासाहेब रामभाऊचं फॅन, बाळासाहेब रामभाऊचं फॅन. आम्ही त्यांचा शब्द खाली पडून दिला नाही तुमच्यासाठी. म्हणजे गंगाधरही शक्तिमान आहे. तर नक्कीच चित्रपटामध्ये घडलेल्या गमती जमती किंवा काय एवढा मोठा सुंदर सिनेमा बनवायचा म्हणजे काय अडथळे पण येत असतात. अशा काही गोष्टी आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायच्या. नक्की सिनेमा करताना अडथळे भरपूर येतात आणि अडथळ्याशिवाय सिनेमा कधीच पूर्ण होत नाहीये. माणसांच्या अडथळ्यांपेक्षा नैसर्गिक अडथळे आलेत.
कोरोनाचा काळ, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. सुभाषराव तुम्हाला 1000 वेळा सांगितलं. मी नव्हतो ना शूटिंगला, मला ऐकू दे ना काय झालंय ते. ठीक आहे, यांना सांगा. आम्ही जाऊ का घरी, तुम्हाला एकट्याला कॉपरेट न सांगता. पाऊस असणं किंवा काय ह्याच नैसर्गिक अडथळे आला होता आम्हाला. बाकी त्या व्यतिरिक्त माणसांनी विजूदादा अडथळे तर अनेक आले. आमच्यासमोर फाईटचे सीन चालले होते. असं वाटत होतं खरंच हिरो एकामेकाची तोंड फोडतात. काय सांगाल तो सीन? बेसिकली रॉबर्ट जॉन फॉन्सिका नावाचे फाईट मास्टर आहेत. रघु 350चे जे फाईट मास्टर आहेत, त्यांनी बऱ्याच हिंदी सिनेमे केलेले आहेत. मोठ्या मोठ्या बॉलिवूडमधल्या मोठ्या मोठ्या कलाकारांना, साऊथच्या मोठ्या मोठ्या कलाकारांना त्यांनी ॲक्शन शिकवलेली आहे. बऱ्याच सिनेमांना त्यांनी फाईट मास्टर म्हणून काम केलेलं आहे. तर असे रॉबर्ट फॉन्सिका दादा, ज्यांना बंटी भाई म्हणून ते खूप फेमस आहेत, ते आपल्या फिल्मचे रॉबर्ट फॉन्सिका दादा. तर ते आपल्या फिल्मचे सुभाषराव अक्षरशः डायरेक्ट हवेत ना फाईट हाणत होते. तुम्हाला सांगा सहस्राव, मी होतो चित्रपटात, लय कष्ट घेतलंय. इजूने, रघुने लय कष्ट घेतलंय. या सगळ्या टीमने ना चित्रपट पूर्ण करतोर रक्ताचं पाणी केलंय. इतका कष्ट मागे सरला नाही. आणि म्हणूनच आपण 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायचा. त्यांच्या कष्टाची जाण ठेवून सगळ्या महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन रघु 350 चित्रपट बघा. ना भूत ना भविष्य असा पिक्चर झाला. पण आपणच फक्त जायचं नाही, आपण आपल्या मित्रांना सांगायचं, कुटुंबातल्या सगळ्यांना सांगायचं, बायकोला घेऊन जाणार मी, सगळ्यांना सांगायचं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धमाका तर होणारच आहे. पण पडद्यामागच्या ज्या काही घडामोडी झाल्या त्यातलं मला थोडंसं आम्ही अनुभवलेलं सुभाषराव तुम्हाला सांगतो. कशाला तुमचा अनुभव लय वाईट असतात रामभाऊ. त्या काळामध्ये ऊन, पाऊस, थंडी तिन्ही सीझन, तिन्ही ऋतू आम्ही अनुभवले. कधी पाऊस यायचा, कधी तीव्र ऊन, भरपूर थंडी. अशा टायमिंगला कलाकारांची उपासमार होऊ नये, कलाकारांना चांगली सुविधा मिळावी या उदात्त हेतून निर्माते भोसले सरकार यांनी व्हॅनिटी आमच्यासारख्या कलाकारांना तिथं आणली, सगळ्यांची काळजी घेतली आणि अशा पद्धतीने रघु 350चा एक मोठा परिवार झाला. या निमित्ताने तुमचे आमचे ऋणानुबंध झाले. माणूस एक झाला, बॉन्डिंग झालं तर ते प्रत्यक्ष चित्रपटच्या पडद्यावर दिसतं आणि नक्की दिसणार आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. सुभाष, मला एक प्रश्न विचारायचा आहे दादा, की तुम्ही आता चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमधून संपूर्ण जगात पोहोचले आहात. पण तुम्ही आत्ताच तुमचा एक सिनेमा पण येऊन गेला, मुंडीस नावाचा चित्रपट. याला घेऊन चांगला चालला पिक्चर, चांगला चालला चित्रपट आणि त्यात तुमची एक वेगळी भूमिका होती. हो. आणि त्याच्या अपोजिट मला असं वाटतं रघु 350 या चित्रपटात तुम्ही विनायकरावांची भूमिका केलेली, तुम्ही गोप्याची भूमिका केलेली. तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? काय वेगळेपण या भूमिकांमध्ये? असा के तुला सांगतो का मी सांगू? तू सांग. परत म्हणशील रामभाऊ बोलला, मग मी बोलेल. मग बोल. सांगा. तर त्या चित्रपटामध्ये 2 हिरो आहेत. मुख्य नायक आहे आमचा विजय गीते, अर्थात रघु हिरोची भूमिका केलेले. एक त्याच्या समांतर हिरो असतो, त्याचं नाव चिन्मय उदगीरकर, तो चिन्मय उदगीरकर असतो. अशा पद्धतीने 2 हिरो आहेत. त्या एका हिरोचा मी असिस्टंट असतो, एक सल्लागार असतो. माझा माणूस पुढे झाला पाहिजे, प्रेझेंट झाला पाहिजे, त्यांनी काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे, अशा काय कानमंत्र देण्याचं काम मी करतो. आणि एक चॅलेंजिंग भूमिका आहे, मला ती आवडली. सर तुम्ही ती भूमिका चांगली करून घेतली. रामभाऊ मजेराव, तुम्ही त्यात लय मोठी भूमिका, शकुनी मामाचीच भूमिका की थोडक्यात केली. थुकण्याचं काम. माणूस विलन असला म्हणजे तो आयुष्यातला विलन नसतो, तो हिरो एवढाच महत्वाचा असतो. बर बाळासाहेब, तुमची जी गोप्याची भूमिका त्याबद्दल सांगा. माझी लय डेंजर आहे. रघुचा खास काळजाचा तुकडा गोप्यामध्ये, आणि काय दिखाना घातलाय गोप्याने कळलं तुम्हाला थिएटर मध्ये. या रघुचा गोप्या किती जेवण, गोप्याचं पांढरं कुशवा हालत नाही. आणि मी बरं का एका टप्प्यावर हिरोईनला ओढत चालवली त्या गाडीत घालून, लय मजा आली. तसल्यात नाही खांदा हात बर का. ए बऱ्या हिरोईन खाद्याव कधी टाकून कधी शन्या, मला जशा प्रोड्युसरने सूचना दिली त्या, निर्मात्याने दिग्दर्शनाने सूचना दिली त्या, मी त्या फक्त फॉलो केलं. अरे खाद्यावर टाकून हिरोईन नेली कुठं तुम्ही? पण त्या गोप्याला पण हिरोईन मिळाली आहे. काय हे तर नाही सांगणार, इथं नाही सांगणार मी. लाल टपकत शायनिंग मारत होत. नाही सुभाषराव,
रघुपेक्षा माझी तर हिरोईन दिकडी होती तिथं कळेल तुम्हाला. तर मंडळी आता आपण रघु 350 या चित्रपटातील टीम आपल्या सेटवरती आली आणि आपण बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. उत्सुकता तर लागलेली आहे, कारण ही रघु 350 ही कलाकृती खूप सुंदर झाली. फक्त आता आपण सगळ्यांचं एकच काम आहे, आपण सहकुटुंब सहपरिवार मित्र परिवाराला सगळ्यांना सांगायचं 6 सप्टेंबर रोजी रघु 350 हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. रघु 350 या चित्रपटातील अभिनेत्याचं ब्रीद वाक्य आहे, रघु बोलला विषय संपला. तर मंडळी येत्या 6 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण चित्रपटगृहांमध्ये आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट येत आहे रघु 350. बघायला विसरू नका रघु 350.